मीरा भाईंदर शहरात एका व्यक्तीने दुकानाच्या बाहेर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खाद्यतेलाच्या डब्यांची चोरी करून पळ काढला होता। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। या व्हिडिओच्या आधारे नयानगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मीरा रोड येथील शांतीनगर सेक्टर 7 परिसरात असलेल्या रियाज आगवण यांच्या किराणा दुकानात ही चोरीची घटना घडली। सोमवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास जेव्हा दुकानाबाहेर कोणीही नसल्याची संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने स्कूटीवरून येत दुकानाबाहेर ठेवलेले सनफ्लॉवर कंपनीचे प्रत्येकी 15 किलो वजनाचे 2 डबे चोरले। साधारण 7,000 रुपये किमतीचे हे 30 किलो खाद्यतेल स्कूटीवरून ठेवून आरोपीने तिथून पळ काढला होता। ही संपूर्ण चोरीची घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती, ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। दुकानदार आगवण यांनी या प्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाला भेट दिली आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला शोधून काढले आणि बेड्या ठोकल्या। अटक करण्यात आलेल्या आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा प्रकारे दुकानाबाहेरून सामान चोरीला जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच नयानगर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। या घडलेल्या घटनेनंतर अटक केलेल्या आरोपीने आपल्याकडून चूक झाली आहे, अशी चुकी पुन्हा होणार नाही असे सांगत माफी मागितली, तर त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। इनका डब्बा नयानगर की दुकान से चोरी किया था, उसके लिए मुझसे गलती हो गई। सर लोग ने मुझे बाद में पकड़ा और अपने तरीके से बहुत अच्छे से समझाया और आज के बाद ऐसा मैं नहीं करूँगा। मैं पहले तो शुक्रगुजार हूँ हमारे पुलिस जो आयुक्त है, हमारे जो साहब है जगदले साहब और विजय साहब और उनकी टीम के हम लोग बार बार फोन भी कर रहे थे और वो लोग जवाब दे रहे थे और इन लोग ने सब जो सीसीटीवी कंगाल के चोर को पकड़ा है। बहुत बहुत धन्यवाद, मैं बहुत थैंक यू। पुलिस ने उनकी टीम ने बहुत हेल्प किया हमारा, जिसने हमारे शॉप से चोरी किया था उसको पूरे एक दिन में उन्होंने पकड़ लिया। बहुत मैं अभिनंदन करता हूँ और शुभेच्छा देता हूँ कि हमारी पुलिस ऐसी काम करेगी और हम लोग को कोऑपरेट